आज भाजप आणि राष्ट्रवादीच्या हस्ते पुणे मेट्रोचं भूमिपूजन होणार आहे। त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि शरद पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर पुण्यामध्ये पाहायला मिळतील। दरम्यान काँग्रेसनं कालच पुणे मेट्रोचं भूमिपूजन आपणच उरकून टाकलं। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील आणि यांच्यासह अनेक नेते यावेळेस हजर होते। पुणे मेट्रो आधी नागपूर मेट्रोचं भूमिपूजन का केलं? पुणे मेट्रोचा प्रकल्प रखडला का गेला? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला विचारला आहे। दरम्यान आज मुंबईमध्ये शिवस्मारकाचं उद्घाटन भूमिपूजन झाल्यानंतर संध्याकाळी 7:30 दरम्यान मोदी पुणे मेट्रोचं भूमिपूजन करतील। त्या कार्यक्रमाचा तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांनी। आजची संध्याकाळ असेल ती पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची। मुंबईतील कार्यक्रम उरकून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील या कार्यक्रमाला पोहोचणार आहेत आणि त्यासाठी पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावरती सगळी तयारी पूर्ण करण्यात आली आहे। हे ते स्टेज आहे जिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या मेट्रोचं भूमिपूजन करतील आणि समोर या ठिकाणी लोकांसाठी करण्यात आलेली बैठकीची ही व्यवस्था आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या स्टेजवरती ज्या ठिकाणी आम्ही आता उभे आहोत त्या ठिकाणी मुख्यमंत्री, त्याचबरोबर दोन्ही महापालिकांचे म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडचे महापौर, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, त्याचबरोबर भाजपचे मंत्री दिलीप कांबळे यांच्यासह केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू एवढेच लोक असतील। एवढ्या लोकांसाठी केलेली ही बैठक व्यवस्था आहे। या ठिकाणी पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री यांच्यासोबत शरद पवार देखील उपस्थित असतील। नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला हजर असताना पुणे मेट्रोचं भूमिपूजन केलं जाईल। या मेट्रोच्या निमित्ताने पुणे महापालिकेच्या निवडणूक प्रचाराने मात्र वेग घेतलाय। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे।